नमस्कार, जय श्रीराम. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बेबी से बिझनेस तक वाया घर संसार या चॅनल. सर्वप्रथम आजचा खास दिवस जो आहे 8 मार्च या दिवसाच्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण हा जो महिला दिन आहे हा कशासाठी साजरा करतो तर महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित केलेला असतो. तर ह्या महिला दिनाचा थोडासा इतिहास जाणून घेऊयात. तर याचा इतिहास असा आहे की 1908 मध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा महिला दिन साजरा केला गेला होता. तर न्यूयॉर्क सिटीमध्ये जवळपास 1500 महिलांनी आंदोलन केलं होतं. तर त्यांचं आंदोलन करण्याचं कारण हे होतं की आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, आमचे कामाचे जे तास आहेत म्हणजे वर्किंग आवर्स जे आहेत ते आमचे कमी झाले पाहिजे आणि आम्हाला योग्य ते मानधन मिळालं पाहिजे. ह्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं 1908 मध्ये अमेरिकेत पहिला इंटरनॅशनल वुमन्स डे हा 28 फेब्रुवारी 1909 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर 1910 मध्ये जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लेरा झेटकिन यांनी इंटरनॅशनल सोशलिस्ट वुमेन कॉन्फरन्स 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. मग 1911 मध्ये पहिल्यांदा महिला दिन साजरा झाला तो कुठे तर ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड या ठिकाणी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला. त्यानंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र म्हणजे ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याच्याकडनं प्रस्ताव हा जो आहे तो अधिकृतरित्या ॲक्सेप्ट केला गेला. त्यामुळे 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमेन्स डे हा साजरा केला जातो. हा महिला दिन आहे हे साजरा करण्याची पण अनेक कारणं आहेत. जसं की महिलांच्या हक्काची जाणीव करून देणं, मग ते शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा मतदान ह्यासाठी महिलांनी अनेक प्रकारचा संघर्ष सहन केलेला आहे. त्याच्यानंतर महिलांच्या कार्याचा सन्मान जसं की समाजसेवा झाली, घरातली कामं झालेली आहेत, शिक्षण असेल, विज्ञान असेल, राजकारणात या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पण महिलांनी योगदान दिलेलं आहे. त्याचा आदर करण्यासाठी पण आपण हे महिला दिन साजरा करतो. त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे स्त्री पुरुष समानता, की कोणतीही स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते हा मुद्दा पटवून देण्यासाठी. त्याच्यानंतर महिलांच्या समस्यावर लक्ष देणं, जसं की महिलांवरती होत चाललेले अत्याचार असतील किंवा त्यांच्यासाठी मिळालेली त्यांना सुरक्षा देणं, त्यानंतर शिक्षण देणं, ह्या गोष्टींची पण जाणीव करून देण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. थोडक्यात काय, महिलांच्या संघर्षाची आठवण ठेवून त्यांचा सन्मान करणे आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो. तर आता आपल्या भारतातील अशा काही महिला आहेत की ज्या टॉप पोझिशनला आहेत. मग त्या कोणत्या आहेत आता आपल्याला बघा. सगळ्या महिलांना सगळ्यात मेन म्हणजे शिक्षणाचा अधिकार ज्यांच्यामुळे मिळालेल्या आहेत त्या सावित्रीबाई फुले असतील किंवा फुले आहेत. त्याच्यानंतर आता सध्या कार्यरत असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तर ह्या ज्या आहेत ह्या पण एक महिला आहेत. तर अशा अनेक ज्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी समाजासाठी काय काय योगदान केलेलं आहे त्यांची माहिती आपण बघूया. ज्यांची गाणी ऐकून मूड एकदम फ्रेश होतो अशा सर्वांच्या लाडक्या लता दीदी, त्यांना गानसम्राज्ञी आणि भारतीय कोकिळा म्हणून अशी त्यांची ओळख आहे. मी आत्ताच म्हटले की आपल्याला ज्यांनी शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे त्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळालं. ह्या आहे सध्याच्या कार्यरत राष्ट्रपती भारताच्या द्रौपदी मुर्मू. त्याच्यानंतर आत्ताचमध्ये जे ऑपरेशन सिंदूर झालं होतं त्याच्यामध्ये कर्नल सोफिया खुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग ह्यांचा खूप मोठा वाटा आहे की ज्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये हातभार लावलेला. बघा, सगळ्याच याच्यात महिला आहेत. ऑपरेशन सिंदूर पण ह्यांच्यामुळे सक्सेस झालं. त्यानंतर ह्या राजमाता जिजाऊ ज्यांनी शोभा घडवलेला आहे. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन गेली 10 वर्ष हे आपल्याला बजेट सादर करतात. पहिला महिला अंतराळवीर कल्पना चावला ह्या पहिल्या महिला ज्या पहिल्यांदा अंतराळात गेलेल्या. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.
त्याच्यानंतर ह्या सिंधुताई सपकाळ, अनाथांची माय म्हणून ज्यांना आपण सगळेजण ओळखतो. मेरी कोम एक बॉक्सर आहेत बघा, स्पोर्ट्समध्ये पण महिला आहेत. त्याच्यानंतर ह्या झाशीच्या राणी एक 1857मधील शूर योद्धा आहेत. ह्या आहेत निधी चिब्बर, नीती आयोगाच्या CEO. ह्या आहेत आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला डॉक्टर आहेत बघा, डॉक्टर म्हणून पण पहिल्या महिलाच आलेल्या आहेत. ह्या आहेत केरळमधील पहिल्या दृष्टीहीन दिवाणी न्यायाधीश थानासी नाथन. लास्ट बट नॉट द लिस्ट ही माझी आई. हिने गेले 25 वर्ष जॉब सांभाळून घर सांभाळलेलं आहे. तिचं मी म्हटलं ना की प्रत्येक महिला ही फक्त कोणत्या कार्याशीच नाही तर समाजसेवा असेल, घरकाम असेल, शिक्षण असेल, प्रत्येक कार्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. सासूबाई आहेत, त्या एक गृहिणी आहेत. ह्या दोघी पण घर सांभाळून प्रत्येक कामं करतात. म्हणजे ह्यांना पण मानाचा मुजरा द्यायलाच पाहिजे. सोपं नसतं की एक गृहिणी बनणं. सगळ्यात मोठं आहे काम, अवघड आहे ते गृहिणी. ही आहे माझी नणंद, ऑप्टिकल सांभाळून घर सांभाळते. ह्या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा आणि सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जेवढ्या महिला आहेत त्या कोणत्या ना कोणत्या तरी नात्याशी जोडलेल्या गेल्या आहेत. जसं की एक महिला ही आई आहे, मुलगी म्हणजे आई, मुलगी, आजी, मावशी, काकू, आत्या, मामी, सासू, सून, ह्या अशा अनेक नात्यांशी ती जोडलेली आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे की महिलेचा सन्मान कसा करता येईल, तिला आदर कसा देता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या 8 जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्व पुरुषांनी एक संकल्प नक्की करा की आपल्या भारतातील काय, देशातील काय, घरातील, महाराष्ट्रातील, राज्यातील सर्व महिलांना सुरक्षित कसं आपल्यामुळे वाटेल. कारण आजकाल बघा, कुठेही बघा तुम्ही म्हणजे काय म्हणतात, महिलांवरती अत्याचार होत आहेत, कोणावरती काय म्हणता येईल त्याला, बलात्काराचे प्रकार होत आहेत. तर असं न होऊ देता आपल्यामुळे एखाद्या महिलेला कसं सेफ वाटेल, तिला कसं आपण सेफ फील करून देऊ शकतो, ह्याचा नक्की प्रयत्न करा. सर्वांना जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.